ज्यावेळेस तुम्हाला का नाही ह्या काळ्या ऐकून तुम्हाला तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे ना, तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला वाकावंच लागेल, तुम्हाला तिथं कष्ट करावंच लागेल, आपला घाम त्या ठिकाणी आपल्याला गाळावंच लागेल. तुम्हाला ज्ञानच प्राप्त करून घ्यायचं आहे ना, मग विषय संपला. तुम्हाला काय ठिकाणी झुकावं लागेल, तिथे तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला जे काही कष्ट करायचे ते तुम्हाला करावंच लागेल. तिला काय लागते, कुठल्या वेळेस काय पाहिजे हे तुम्ही जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तेवढं तिला द्या. अहो, तुम्हाला जेवढं अपेक्षित आहे ना, त्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला ती जास्त दिल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणताय? आणि हा विचार माणसाच्या मनामध्ये रुजवा आणि तुम्ही तुमच्या ह्या काळ्याच्या बाबतीत कधी तुम्ही निगेटिव्ह होणार. भले मी म्हणतो निसर्गाने जरी समजा साथ दिली नाही, तरी पण ही कधी साथ सोडत नाही. त्यामुळं हिच्यावर कधी नाराज होऊ नका. आणि निसर्गाचं जे काय आता लहरीपणा आहे तो कधी ना कधी तर आपल्यासाठी बदलल, हा मात्र माणसाच्या मनामध्ये 100% तो कधी ना कधी बदलत असतो. आणि तुमचं दिवस 100 येत असतात. आता दिवस आल्यात, आता बदल घडला आहे, बदल व्हायला होता तो झालेला आहे. आता फक्त कंटिन्यू राहा आणि करत राहा. तुमचं 100% आयुष्य बदलून जाणार आहे. आणि चांगल्या प्रकारचं तुम्ही काम करत राहा. काय हसतमुखानं कधी ना कधी तुमच्यातला जो काय गोडवा आहे तो सगळ्यांपर्यंत वाटाय शिका. आणि प्राप्त काही ना काहीतरी करायचं आहे म्हणलं तर त्या ठिकाणी झुकाय शिका. तुम्हाला जर काय प्राप्त करायचं असेल ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला झुकावं लागेल, त्याच्याकडून प्रदान करून घ्यावं लागेल. आणि ते जे काही प्रदान केलेलं आहे त्याचं जे काही अस्तित्व आहे किंवा ते रिअल आयुष्यामध्ये वापर करायला शिका. बस मिळालं तुम्हाला सगळं काही काय.